आता दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉपलाईन बातम्या। संजय राऊतांच्या घराबाहेरील गाडीवर बॉम्बसे उडा दूंगा असा धमकीचा मजकूर, लहान मुलीकडून खोसाळपणाचा प्रकार, पोलिसांकडून चौकशी सुरू। कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर, उपमुख्यमंत्री शिंदे नाराज की आजारी बाहेर असा प्रश्न उपस्थित, वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर, उदय सामंतांची माहिती। रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, एक विधान परिषद आणि राज्यात एक मंत्रिपद देण्याची मागणी, 2 महामंडळांचं सदस्यपद देण्याची आठवलेंची मागणी। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर 2 तास चर्चा, प्रचाराची रणनीती, सभांचं नियोजन ठरवण्यासाठी भेट, 4 तारखेनंतर दोन्ही पक्षाकडून एकत्रित जाहीरनामा सादर केला जाणार। चंद्रपुरात भाजपच्या सुभाष कासनगोटुनवार यांची पदावरून हकालपट्टी, महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून सुभाष कासनगोटुनवारांची हकालपट्टी, सुभाष कासनगोटुनवार या आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक। मुंबई सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही, इंग्रजी दैनिकाची माहिती। 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजप आमदारांना, तर शिंदेच्या आमदारांना 372 कोटी निधी। हिंगोलीमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडगेगावकरांचे सुपुत्र भाजपच्या वाटेवर, जयप्रकाश दांडगेगावकर पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री आतिश जयप्रकाश दांडेगावकर भाजपात प्रवेश करणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका, पार्थ पवारांना मुख्य आरोपी करा, वकील तौसिफ शेख यांच्याकडून याचिका दाखल। महेंद्र थोरवेंना तटकरे कुटुंबाशिवाय कुणीही दिसत नाही, मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर गंभीर आरोपांनंतर आदिती तटकरेंचं थोरवेंना प्रत्युत्तर। आता दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। महापालिका निवडणुकीवरून पुण्यातील अजित पवारांच्या राजकारणावर प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी चक्क हात जोडलेले आहेत, तर सरत्या वर्षातील संकट ओढावलेली नव्हे तर जाणीवपूर्वक आलेली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। सदानंद दाते 3 जानेवारीपासून पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार, विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार। 4थी 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार, त्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कांचा ऑनलाईन अर्ज करता येणार। राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांच्याकडून परिपत्रक जारी। राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षण पदभरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल, राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येणार, सरकारचा मोठा निर्णय। लाडकी बहीण योजनेमध्ये 12,900हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड, नव्या आकडेवारीनंतर योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक। सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांचे 10वी-12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक बदललं, 3 मार्च 2026 रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली, तर 3 तारखेच्या बदल्यांव्यतिरिक्त आता उर्वरित सर्व परीक्षा मूळ वेळापत्रकानुसारच होणार आहेत। मुंबईत नोकरीच्या शोधात अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये 36% वाढ झाली आहे। मुंबईत सरत्या 2025 सालामध्ये नोकऱ्यांसाठी 9 कोटीहून अधिक अर्ज आलेले आहेत। आपना.कॉमच्या ताज्या अहवालातून हे स्पष्ट झाले। रेल्वेला ॲपच्या माध्यमातून अनारक्षित जी तिकीट आहे ती खरेदी करणाऱ्या प्रवाशांना 3% सूट देण्यात आलेली आहे। डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीमध्ये सवलत जी आहे ती लागू राहणार आहे। चंद्रपूर पोलिसांनी देशामध्ये सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलेलं आहे। तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये किडनी काढत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला। तर आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। प्रदूषण नियंत्रणाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधकाम रोखलेलं आहे। वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीच्या उल्लंघनाप्रकरणी मुंबई महापालिकेची कारवाई पाहायला मिळते। राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली। मतदानाच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीमध्ये भर पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली। नववर्षाच्या पार्टीसाठी हॉटेल बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। राज्य सरकारचा GR जारी करण्यात आलाय। ध्वनी प्रदूषणाचे नियम मात्र कायम लागू राहणार आहेत।
नववर्ष स्वागताच्या निमित्तानं मुंबईकरांसाठी 31 डिसेंबरला भुयारी मेट्रो रात्रभर धावणार आहे। मेट्रो 1 आणि मेट्रो 3 मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या असणार आहेत। लोकल सेवाही सुरू राहणार आहे। 31 डिसेंबरसाठी पुण्यातील लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले। संध्याकाळी 5 नंतर महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता बंद राहणार आहे। एफसी रोडवरती रात्री तरुणाईची मोठी गर्दी होत असल्यानं निर्णय घेण्यात आला। भीमा कोरेगाव येथील गर्दी नियोजनासाठी 5000 पोलीस कर्मचारी तैनात आहेत। 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 332 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलासह सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे। भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी आहे। आजपासून भीम अनुयायांना पीएमपी बसनं मोफत प्रवास करता येणार आहे। येणाऱ्या नागरिकांची गैरसोय नको म्हणून 855 मोफत बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे।